भारतामध्ये माहिती आहे का सर्वात मोठी समस्या माहिती आहे काय आहे? डिपेंडन्सी. काय? डिपेंडन्सी. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? मुली लहान वयात तर प्रत्येकजण डिपेंड राहते, येतपर्यंत ठीक आहे, पण नाही का मुलगी नाही का छोटी मुलगी जेव्हा लग्नाची बनते तेव्हा ती लग्न होतपर्यंत लग्न झाल्यावरही कोणावर डिपेंड राहते? आईवडिलावर. आईवडील नसेल भावावर. मग लग्न झाल्यावर कोणावर डिपेंड असते? नवऱ्यावर. म्हातारं झाल्यावर कोणावर डिपेंड असते? मुलाबाळावर. म्हणजे ते आयुष्यभर नाही का कोणावर डिपेंड असते. त्यामुळे ती आपल्या मनाला एक जीवन जगू शकत नाही. जर तुम्हाला मनाला एक जीवन जगायचं असेल तर डिपेंडन्सी हा फॅक्टर खतम करा. स्वतःला सामर्थ्यवान बनवा, स्वतःमधलं पोटेन्शियल वाढवा, स्वतःला 100% लायबल बनवा. यस आय कॅन डू. यस आय अलोन कॅन डू. यस आय कॅन डू विथ माय टीम. आय कॅन डू विथ माय टॅलेंट. आय कॅन डू विथ माय कॉन्फिडन्स. यस आय कॅन डू विथ माय पोटेन्शियल. आय एम अ कॅपेबल. आय एम अ लायबल. आय एम अ कॉन्फिडंट. असं फील करा. ज्या दिवशी तुम्ही डिपेंडन्सी नावाचा कन्सेप्ट दिमागातून काढून टाका त्या दिवशी सक्सेसपासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. पॉईंट क्लिअर झाला? इथपर्यंत क्लिअर झाला पॉईंट? म्हणून आपलं पोटेन्शियल वाढवण्याचा वारंवार प्रयत्न करा. जो आपलं पोटेन्शियल आपलं स्किल वाढवण्यामध्ये घाबरत आहे, जो मेहनत घेत नाही आहे, तो जीवनामध्ये कामयाब व्यक्ती बनणार नाही आहे. समजलं? तर हा झाला पहिला मुद्दा. हा मुद्दा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या पार्टमधला सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तो तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. आपला भारत 80% गरीब आहे. किती टक्के गरीब आहे? 80% लोक गरीब आहे. याचा अर्थ असा नाही का आपल्या भारतात लोक आळशी आहे, लेजी आहे, बिनकामाचे आहे, बुद्धिहीन आहे, असक्षम आहे, इनकॅपेबल आहे, कॉन्फिडन्स नाही आहे. फक्त मुद्दा हा आहे की तरुण पिढी जी आहे हे कोटं व्यस्त आहे आणि कोटं व्यस्त असायला पाहिजे. जगामध्ये 2 प्रकारचे वर्क आहे. एक आहे प्रॉडक्टिव्ह वर्क आणि एक आहे अनप्रॉडक्टिव्ह वर्क. जगामध्ये 2 प्रकारचे वर्क आहे. एक आहे प्रॉडक्टिव्ह वर्क, म्हणजे ज्या वर्क केल्यानं काहीतरी रिझल्ट निघते, काहीतरी बेनिफिट निघते, काहीतरी प्रॉफिट निघते. आणि काही कामं असे आहे जे केल्यानं काहीच निघत नाही, फक्त टाईमपास होते, असे कामं आहे. तर तुम्ही कोणत्या कामात इन्व्हॉल्व राहता याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. तुम्ही प्रॉडक्टिव्ह वर्कमध्ये इन्व्हॉल्व आहे का तुम्ही अनप्रॉडक्टिव्ह वर्कमध्ये इन्व्हॉल्व आहे? तुम्ही दुपारी 2 घंटे झोपडे चालते, पण 4-8 घंटे तुम्ही घालवताय, ते कोणत्या कामात घालवता? व्हेअर आर यू स्पेंडिंग? ते काम किती प्रॉडक्टिव्ह आहे याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. तर आपले जे तरुण पिढी आहे ती 80% भारत गरीब राहण्याचं कारण आहे. भारतातले मॅक्झिमम मुलं हे दहीहंडीमध्ये व्यस्त आहे, पोस्टर लावण्यात व्यस्त आहे, बॅनर लावण्यात व्यस्त आहे, रॅली काढण्यात व्यस्त आहे, बरोबर आहे, नाचगाणे करण्यात व्यस्त आहे, डीजेवर डान्स करण्यात व्यस्त आहे, बरोबर आहे, जल्लोष करण्यात व्यस्त आहे, ठीक आहे. पुढारी लोकांचे कार्यक्रम राहते, त्याच्या कार्यक्रमात मिळव करण्यात व्यस्त आहे, मटणाच्या दारूच्या पार्ट्या करण्यात व्यस्त आहे, बरं आहे, ढोल ताशाच्या आवाजावर नाचण्यामध्ये व्यस्त आहे, बरोबर आहे, घरी असंख्य प्रकारच्या धार्मिक विधी करण्यात व्यस्त आहे. कोणाचा नवस आहे, कोणाचा कालसर्प यज्ञाची पूजा आहे, कोणाचा घराचा वास्तू आहे, कोणाची तेरवीचा मोठा कार्यक्रम आहे, तेरवी संपत नाही तर अकर्मासा आहे, बरोबर आहे, कोणाचा आजनसऱ्याचा स्वयंपाक आहे, कोणाचं 2-2 महिने लग्नच चालते, बरोबर आहे, कळलं का? तर अशा ठिकाणी आपली तरुण पिढी काय आहे? व्यस्त आहे. जर जीवनातला जर किमती वेळ, प्रॉडक्टिव्ह वेळ स्किल डेव्हलप करण्यात घालवायचा, पैसे कमवण्यात घालवायचा, तर भलत्याच ठिकाणी जात आहे. हे गरिबी मागचं सर्वात मोठं पहिलं कारण आहे. आता या तरुण पिढीनं, तुमच्या पिढीनं कुठं वेळ घालवायला पाहिजे हा IMP पोर्शन आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे का नाही? कुठं घालवलं पाहिजे? स्वतःचा उद्योग कसा उभा करता येईल, स्वतःचा उद्योग कसा उभा करता येईल, स्वतःची स्किल कशी डेव्हलप करता येईल, इंग्लिश लिहिता वाचता बोलतं कसं येईल, भाषण कसं देता येईल, संचालन कसं करता येईल, डिबेट कसा करता येईल,
आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्थिती काय आहे. मग अशा परिस्थितीत हे समजावून घेऊन मी माझं अस्तित्व कसं उभं केलं पाहिजे. बरोबर आहे. मी माझ्या गावाच्या, शहराच्या, वार्डाच्या, स्वतःच्या घराच्या विकासाकरता काय करू शकतो, मी कोणते प्लॅन आखू शकतो, मी कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे. बरोबर आहे. मी कोणत्या गोष्टीवर ॲक्शन घेतली पाहिजे, कोठं ॲक्शन नाही घेतली पाहिजे, कोठं टाईमपास होत आहे, कोठं टाईम यूज होत आहे, कोठं प्रॉडक्टिव्ह काम सुरू आहे, कोठं अनप्रॉडक्टिव्ह काम आहे, हे ओळखलं पाहिजे. बरोबर आहे. माणसानं नेहमी व्यावहारिक ज्ञान वाढवलं पाहिजे. नुसत्या डिग्र्या घेतल्यानं होत नाही. डिग्र्या घेणं हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. डिग्र्या भेटल्यावर, मार्क भेटल्यावर आनंद होते, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये 100% कामी येत नाही. डिग्र्या घेणं आवश्यक आहे, पण व्यावहारिक ज्ञान वाढवणं आवश्यक आहे. जे मी स्पोकन इंग्लिश आणि PD च्या क्लासमध्ये तुम्हाला वारंवार शिकवत आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट. बरेचशा वेळेस पारंपरिक सण, पारंपरिक उत्सव आहे ना, याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा वेळ थोडं बहुत एंटरटेन करा, एन्जॉय करा, पण आपला लघु उद्योग कसा उभारता येईल, एखादी बिझनेस कसा करता येईल, एखादी स्किल कशी डेव्हलप करता येईल, याच्यावर मात्र जास्त फोकस करा. एकामेकासोबत जीव घेणे कॉम्पिटिशन करण्यापेक्षा एकामेकाला सोबत घेऊन टीमवर्क तयार करा आणि टीमवर्कच्या माध्यमातून काही ना काही मोठं स्ट्रक्चर उभं करा. एखादी बिझनेस उभा करा, एखादी लघु उद्योग उभा करा, एखादी सिस्टीम उभी करा. बरोबर आहे. कळलं का. आणि कधी लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये मॅक्झिमम लोकांचा वेळ जाते नॉन इश्यूमध्ये, जे आपल्या रिअल लाईफमध्ये काहीच कामी येत नाही. तर नॉन इश्यूवर फोकस करण्यापेक्षा वारंवार इश्यूवर फोकस करा. कुठं फोकस करा. इश्यूवर, जे जीवनात रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकल लेवलवर आयुष्यामध्ये नेहमी कामी आहे. नाही तर आपले लोक भ्रमात जगते. एक दिन आएगा, राजकुमार आएगा, मुझे उठा के लेके जाएगा, मैं राजकन्या बनूंगी. भ्रमात जगते, भ्रमात. अरे बेटा, राजकुमार काही ऐरू गैरू नत्थू खैरू आहे का. तो राजकुमार आहे, त्याला काय पाहिजे राहील, ते राजकन्या पाहिजे राहील ना त्याला. तो कोणत्याही पोरली उचलन का, कोणत्याही ठिकाणी काही घडन का, मला पाणी फुलं असं होणार आहे का. नाही. भ्रमात जगू नका. बरोबर आहे. स्वप्नात राहू नका. बरोबर आहे. APJ अब्दुल कलामने एक वाक्य म्हटलं होतं, जो रात्री झोपेत स्वप्न पाहते तो कामयाब नाही होत, जो प्रत्यक्ष डोळे उघडे ठेवून इमॅजिन करते आपलं सक्सेस, तोच कामयाब होते. पॉईंट कळला का तुम्हाला. तर तुम्हाला हा पॉईंट कळला असेल ना. सेकंड मुद्दा, तरुण पिढीने कुठे व्यस्त असायला पाहिजे, हे मी एक्सप्लेन करून दिलं. मला वाटते तुम्हाला प्रॉपरली समजलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.